मंडळी सध्या राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी अक्षरशः चकित करणाऱ्या आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. अशातच आता अजित पवार यांच्या पक्षातील शिलेदार एकामागून एक अडचणीत सापडताना दिसत आहेत. अशोक खरात प्रकरणात नुकतंच रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते प्रकरण अजून ताजं असतानाच आता नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालेली आहे. याआधीही अजित पवार गटातले नेते विविध प्रकरणांमध्ये अडकलेले दिसलेले आहेत. त्यामुळं सत्ताधारी महायुतीचा भाग असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर सध्या अडचणींचा डोंगर उभा असल्याचं चित्र दिसत आहे. सत्तेत असूनही हे नेते वारंवार वेगळ्या प्रकरणात कसे अडकत आहेत, त्यांना मुद्दाम टार्गेट केलं जातंय की ते त्यांच्या कर्मानं या प्रकरणात अडकतायत आणि नेमकी ही प्रकरणं काय आहेत, याच सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सध्या राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात अशोक खरातांच्या कुकर्मानं मोठा थैमान घातलाय. मोठमोठ्या नेत्यांनी गुरु मानलेला हा भोंदू बाबा अनेक महिलांवर अत्याचार करायचा. त्यांच्या काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश होताच आता अनेक नेत्यांची नावं त्यांच्यासोबत जोडली जात आहेत. नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नुकताच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशोक खरातला एका महिलेचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या अशोक खरातचे अनेक कारनामे समोर आले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटोज आणि त्यांची पद्यपूजा करतानाचा व्हिडिओज समोर आलेला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी आपला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण अशोक खरातकडे जाणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये सत्ताधारी नेत्यासोबतच अनेक विरोधी नेत्यांचा देखील समावेश आहे. तरी देखील रुपाली चाकणकर यांना टार्गेट केलं जात आहे असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मत आहे. पण मंडळी, महिला आयोगाच्या अध्यक्षा जर भोंदूबाबांच्या भक्त असतील तर महिलांना न्याय कसा मिळणार अशी टीका देखील होते. आणि याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला बसणार आहे आणि पुढच्या राजकीय घडामोडीत तो फटका दिसून पण येईल. हे प्रकरण गरम असतानाच आता मंत्री नरहरी झिरवळ यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता अडचणीत आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार चाकणकर यांच्या विरोधात कोणती भूमिका घेणार यावर चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाचा दुसरा एक शिलेदार मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा अश्लील कथित व्हिडिओ समोर आला असून यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडलेला आहे. दरम्यान या व्हिडिओ नंतर काँग्रेसनं नरहरी झिरवळ यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रान्सजेंडर असलेल्या पवन यादव याच्यासोबतचा मंत्री झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पवन यादव याचा भाऊ रवी यादव यांनी सार्वजनिक केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. पवन यादव हा ट्रान्स वुमन असून खंडणी गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याचा भावाचा आरोप आहे. या संदर्भात याआधीच पवन यादव यांच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात दमदाटी आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे. याबरोबरच पवन यादव याच्याशी संबंधित प्रकरणावर इतर काही मंत्र्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र मंडळी, अधिवेशन संपायच्या शेवटच्या टप्प्यात हा व्हिडिओ व्हायरल होतो. विशेष म्हणजे हा व्हिडिओ 6 महिन्यापूर्वीचा आहे असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे झिरवळकरांना अडकवण्यासाठी हा संपूर्ण सापळा रचला जातोय का अशी देखील चर्चा आहे. मंडळी, मंत्री नरहरी झिरवळ मागील महिन्यात देखील मंत्रालयातील लाच प्रकरणी अडचणीत आले होते. झिरवळ यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरेंगे यांना 50,000 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार घडला होता. लाच घेतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं राजेंद्र ढेरेंगे यांना अटक केली होती. चक्क मंत्रालयात लाचखोरीची घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. राजेंद्र ढेरेंगे यांनी झिरवळ यांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडे यांच्या सूचनेनुसारच ही लाच घेतल्याचा दावा केला होता. त्यामुळं विरोधकांकडून झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती. तर या प्रकरणी आपला संबंध आढळला तर आपण तात्काळ राजीनामा देऊ अशी भूमिका मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केली होती आणि अखेर त्यांची त्यातून सुटका झाली होती. पण त्यांच्या कार्यालयात हे सगळं प्रकरण घडल्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका देखील झाली होती. त्यामुळे मुद्दाम राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय का असा प्रश्न निर्माण झालाय. आधीच अजित पवार यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यातच एकामागून एक नेत्यांच्या वादग्रस्त प्रकरणांमुळे पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पण मंडळी, हे सगळं अजित पवार यांच्या निधनानंतर घडतंय का तर नाही. अजित पवारांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होत काही आमदारांच्या पाठिंब्यावर स्वतःचा गट तयार केला आणि सत्तेत सहभाग घेतला. त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र काही महिन्यातच अजित पवार यांनी परिस्थिती सावरत पक्षाचं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि सगळं काही सुरळीत होत असल्याचं चित्र निर्माण झालं. पण अचानक एक प्रकरण समोर आलं ज्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ते प्रकरण म्हणजे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं. त्यानंतर वाल्मिक कराड याला अटकही करण्यात आली. मात्र मुंडे यांच्या निकटवर्तीय
या प्रकरणात आरोपी असल्यामुळे तपास पारदर्शक व्हावा यासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी झाली. वाद चिघळल्यानंतर अखेर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हेही अडचणीत आले. सभागृहातील त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना ते शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करत असल्याचा आणि सभागृहात बसून ऑनलाईन रमी खेळत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. या प्रकरणामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतली. कोकाटे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत मी रमी खेळलो नाही, मला ते येतही नाही असं स्पष्ट केलं. इतकंच नाही तर मी राजीनामा देण्यासारखं काय केलंय, कोणाचा विनयभंग केलाय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या गदारोळानंतर त्यांच्याकडून कृषी मंत्रिपद काढून घेण्यात आलं आणि त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं. मात्र त्यानंतरही ते काही काळ चर्चेत राहिले आणि पुढे एका सदनिका प्रकरणातही त्यांचं नाव समोर आलं आणि पुन्हा एकदा ते या प्रकरणात अडकले होते. एकूणच काय तर आतापर्यंत एकामागून एक अशा प्रकरणांमध्ये अजित पवार गटातील किमान 4 मोठे नेते अडकलेले दिसत आहेत आणि ही फक्त सुरुवात आहे की मोठ्या राजकीय वादळाची चाहूल हा खरा प्रश्न आहे. मंडळी, सत्तेत असतानाही वारंवार नेत्यांची नावं अशा वादांमध्ये समोर येणं हे केवळ योगायोग मानायचा का, की यामागे ठरवून आखलेली राजकीय खेळी आहे? एकीकडे राष्ट्रवादीचे नेते टार्गेट केले जात आहेत असा दावा करत आहेत, तर दुसरीकडे विरोधक थेट हीच त्यांची कार्यपद्धती असल्याचा आरोप करत आहेत. पण जनतेच्या दृष्टीनं एक गोष्ट स्पष्ट आहे, सत्ता असो की विरोधक, जेव्हा जबाबदारीच्या पदावर असलेली माणसं अशा प्रकरणात अडकतात तेव्हा प्रश्न फक्त पक्षाचा राहत नाही, तो विश्वासाचा बनतो. आगामी काळात या सगळ्या प्रकरणांचा तपास किती खोलवर जातो आणि की कोणती नावं समोर येत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याची राजकीय किंमत कोणाला मोजावी लागते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. म्हणूनच मंडळी, राजकारणातलं हे वादळ अजून थांबलेलं नाहीये. उलट पुढच्या काही दिवसात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. बाकी या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.